बरं आपण प्रयत्न करूया इंग्लिशमध्ये नाव विचारायचं. पहिल्यांदा प्रयत्न करतो. इंग्लिश काय येत नाही. तुम्ही किती शिकलेले? मी? तू सांग बरं. सांगू? सांग. 10वी फेल. अरे मी शाळेतच गेलो नाही. मग डायरेक्ट कॉलेजमध्ये? हो हो कॉलेजमध्ये गेलोय. बरं हे बघ मी तुला तुझं नाव विचारायचं इंग्लिशमध्ये प्रयत्न करतो. बंबईया इंग्लिश आहे. प्रयत्न करून बघूया. माय फ्रेंड, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट म्हणजे काय? काय? व्हॉट म्हणजे काय? काय? व्हॉट म्हणजे काय? अरे व्हॉट म्हणजे काय तेच तुला विचारतो. व्हॉट या शब्दाचा अर्थ काय असा होतो? बरं आता मला शिकवू नकोस. मला सांग व्हॉट इज युअर नेम? माय नेम. येस युअर नेम. माय नेम इज. अरे सांग ना व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज. माय नेम इज ब्युटिफुल रेड अंडरवेअर. काय नाव आहे तुझं? ब्युटिफुल रेड अंडरवेअर. ब्युटिफुल रेड अंडरवेअर. हे पण काय नाव आहे ब्युटिफुल? बरं चल मराठीमध्ये सांग तुझं नाव काय? ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. माझं नाव काय? सुंदर? हो. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. रेड म्हणजे? रेड म्हणजे लाल. सुंदर लाल अंडरवेअर. सुंदर लाल चट्टा. अच्छा मी तुझं नाव सुंदर लाल चट्टा. बरं सुंदर लाल. बरे बघ इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्याला एकदा नमस्कार करायचा आहे. ते तुमचं काम आहे. अरे माझं काम तर मी केलंय परंतु माझ्याबरोबर. हो थांबा जरा. काय झालं? ते फोटो काढताय ना? एक मिनिट. पोज घेऊ द्या. हा फ्लॅश तरी मारा ना. बरं एक मिनिट. काय झालं? हा तो फोटो आहे ना गरम पाण्यामध्ये धुवा बरं का. फोटो गरम पाण्यात धुवा. अरे पण फोटो गरम पाण्यात कशाला? थंड पाण्याने धुता. नाही 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 थंड पाण्याने मला सर्दी होते. सर्दी होते? हो मला सर्दी होते. बरं गरम पाण्याने धुवा. अरे पण मित्रा तो जो कॅमेरा आहे तो डिजिटल कॅमेरा आहे. हो का? मग त्याला गरम पाणी थंड पाणी चालत नाही. बिलकुल चालत नाही. मग काय करणार? काय करावं? जाऊ द्या त्यांना काय करायचं ते करू द्या. फक्त एक काम करा. बरं काय काम करा? उजेडात डेव्हलप नका करू. उशिरा डेव्हलप नका करू बरं का. अंधारात करा. फक्त फोटो डेव्हलप करा. हो कॅमेरा आला. अरे हो ते शूटिंग करताय. मग त्याच्यात फोकस कुठे आहे? बरं ठीक आहे मग जाऊ दे. मला तू सांग सर्वप्रथम आपण या सगळ्यांना एकदा नमस्कार करायचा आहे. तर तुला माझ्याबरोबर बोलावं लागेल. काय बोलायचं? तुला माझ्यावर बोलावं लागेल. येथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, लहान बाळ गोपालांना. नाही 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 असं नाही. मग कसं? इंग्लिश मध्ये बोला. परत इंग्लिश? अरे तू का इंग्लिश शाळेत जातो का? नाही मराठी शाळेत जातो. म्हणून इंग्लिशचं जास्त प्रेम आहे. बरं काय हरकत नाही. प्रयत्न करूया इंग्लिशमध्ये आपण नमस्कार करायचा. लेडीज अँड जेंटलमन. बोल. लेडीज अँड जेंटलमन. लेडीज. हा बोल. लेडीज अँड जेंटलमन. लेडीज. अरे पुढे पण बोल. लेडीज अँड जेंटलमन. लेडीज लेडीज लेडीज. अरे जेंटलमन पण तर बोल. नॉट इंटरेस्टेड. बरं आता माझ्याबरोबर जसं मी बोलतो तसंच बोल. येथे जमलेले माझ्या लहान बाळ गोपालांना, बंधू आणि भगिनींना. नाही 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 असं नाही म्हणायचं. असं नाही म्हणायचं. मग कसं म्हणायचं? कसं म्हणायचं सांगू? सांग कसं म्हणायचं असतं? भगिनी आणि बंधूंनो. भगिनी आणि बंधूंनो? हो 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 भगिनी आणि बंधूंनो. अरे पण बंधू आणि भगिनी बोलायची रीत आहे. नाही 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 भगिनी आणि बंधू बोलायची फॅक्ट आहे. ठीक आहे काय? लेडीज फर्स्ट.
बरं बरं ठीक आहे. जसं मी म्हणतो तसं मन. येथे जमलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, येथे जमलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, येथे जमलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, बंधूंना आणि त्यांच्या भगिनींना, छोट्या मोठ्यांना, लहान मोठ्यांना, लहान मोठ्यांना. टकलू मकलूंना, अरे असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? काका काकूंना, टकलू मकलूंना, शब्दभंगार मनीष बोरसे आणि माझा प्यारा साथीदार. सुंदर 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 सुंदर. हा हा सुंदर, या दोघांचा पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. बरं सुंदर, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे. पहिला प्रश्न असा, तू टीव्ही बघतोस का? हो बघतो ना. कोणते कार्यक्रम जास्त बघतोस? बातम्या कोणते कार्यक्रम? बातम्या. बातम्या? अरे पण बातम्या बातम्या का तुला आवडतात? बातम्या मला नाही सगळ्यांना आवडतात. सगळ्यांना आवडतात. पण मागे बसलेल्या सगळ्यांना आवडतात. कस काय? कारण ते सांगणारे सुंदर असतात. बरं टीव्हीवरती अजून कोणकोणते कार्यक्रम बघतोस? ऍडव्हर्टाईज. ऍडव्हर्टाईज? कोणती ऍडव्हर्टाईज तुला जास्त आवडते? सांगू? सांग. टीव्हीवरती सर्वात चांगली ऍडव्हर्टाईज कोणती? सफेद और चमकीले दांतों के लिए. 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 हमेशा लगाइए दांतों में. हमेशा लगाइए दांतों में